आज दुपारी 3 वाजता 3,000 रुपये खात्यामध्ये जमा. तर ई श्रम धारकांसाठी आनंदाची बातमी आहे. तर 3,000 रुपये खात्यामध्ये तर जमानं सुरुवात झालेल्या लाईव्ह प्रूफ तुम्ही इथं चेक करू शकता. ब्रेकिंग न्यूज. तर ई श्रम धारकांचे पैसे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. आता तुम्हाला पैसे तर मिळणार की नाही, यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही, हे पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तर आज आपल्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे. तर ई श्रम धारकांच्या खात्यामध्ये एकूण 3,000 रुपये रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, जी की या जिल्ह्यांमध्ये. आता यामध्ये कोण पात्र आहेत, कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेले आहे, यामध्ये तुम्हाला पैसे इथं मिळणार की नाही. पहिला टप्पा 3,000 रुपये इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. पहिला जो टप्पा आहे ते ई श्रम जे काही लिंक, DBT खाते लिंक, आधार लिंक, त्यानंतर तुमचं जे काही ई श्रम कार्ड आहे ते काय असणे आवश्यक आहे, अपडेट असणे. अपडेट जर असेल तर 3,000 रुपये हे थेट तुमच्या खात्यामध्ये इथं जमा केले जाईल. कशाचे? ई श्रम कार्डचे. आता ई श्रम कार्ड तुम्ही काढलं का? कमेंट करून नक्की सांगा. तर ई श्रमची जी काही KYC आहे ते सुद्धा करणे आवश्यक आहे. ज्यांनी कोणी केलेली असेल तर अशांच्या खात्यामध्ये पैसे तर जमवण्यास सुरुवात. तर आता ही जी योजना आहे, तर योजनेसाठी कोण पात्र आहे, यामध्ये ई श्रम धारकांचा जो काही डेटाबेस आहे, देशभरातील संघटित कामगार नोंदणी असलेले, यामध्ये गरीब, मजूर, कामगार, बांधकाम कामगार, महिला तर यासाठी पात्र आहेत. तर यामध्ये बांधकाम कामगार मजूर, रिक्षाचालक, टॅक्सी, फेरीवाले, त्यानंतर बांधकाम कामगार महिला असेल, शेतमजूर, त्यानंतर शेतात काम करणारे, छोटं दुकान असणारे, हातगाडीवाले, दिव्यांग, विधवा, त्यानंतर गरीब कुटुंबे, तर यासाठी हे एवढे जे काही पात्र ठरलेले आहेत. तर आता याचे जे काही पैसे आहेत, जे काही ई श्रम कार्डचे, ते 3,000 रुपये, किती? 3,000 रुपये या जिल्ह्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झालेला. तर यामध्ये कोणते जिल्हे आहेत ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे. तर आता 3,000 रुपये दिले जात आहे सरकारकडून मजुरांसाठी सुरू केलेल्या जे काही इथं योजना आहे. तर यामध्ये भरपूर योजना, PM श्रमयोगी पेन्शन योजना आहे. त्यानंतर यामध्ये जे काही ई श्रमचे 3,000 रुपये पहिल्या टप्प्यांमध्ये DBTच्या माध्यमातून खात्यामध्ये 3,000 रुपये जमवण्यास इथं सुरुवात झालेली आहे. आता हे जे पैसे आहेत ते खात्यामध्ये इथं जमवण्यास सुरुवात झालेली आहे. तर यामध्ये उर्वरित जे काही आहे ते कधी मिळणार आहे, 10 ते 15 दिवस इथं कालावधी लागू शकतो. तसा तर तुम्हाला 5 ते 10 दिवस इथं सांगितलेलं आहे, परंतु यासाठी टाईमसुद्धा लागू शकतो. तर आता यामध्ये कोणाला आता मिळणार आहे, तर यामध्ये कोण पात्र आहेत, तर जे यामध्ये ज्यांनी ई श्रम कार्ड काढलेलं आहे, ज्यांचं ई श्रम कार्ड अपडेट असेल, आधार बँक पासबुक लिंक असेल, बँक खाते DBT लिंक असेल, त्यानंतर ई श्रम कार्ड सक्रिय असेल, म्हणजे ई श्रम कार्ड तुमचं सुरू असणे आवश्यक आहे. बरेच जण काय करतात, ई श्रम कार्ड इथं अपडेट करत नाही. ज्यांना अपडेट केलेलं नसेल तर अशांना इथं लाभ इथं मिळणार नाही. लगेच तुम्ही तुमचं चेक करून घ्या की तुमचं अपडेट आहे की नाही. तर आता या जिल्ह्यांमध्ये ई श्रमचे पैसे जमवण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता यामधील जे काही जिल्ह्यांचा समावेश आहे, तर यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, नागपूर. तर आता हे जे काही जिल्हे आहेत ते काय आहे, पात्र आहेत. तर या जिल्ह्यांमध्ये 3,000 रुपयाची रक्कम जे काही जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता ज्यांनी कोणी ई श्रम कार्ड काढलेलं नसेल तर त्यांनी काढून घ्या. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, त्यानंतर येतं आपलं सोलापूर. तर या सोलापूरचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. तर हे जे काही जिल्हे आहेत तर पेंडिंग जिल्हेसुद्धा आपण इथं पाहणार आहे. तर हे आपले पात्र जिल्हे आहे, यामध्ये सातारा, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वर्धा, चंद्रपूर. तर आता ई श्रम ज्यांनी काढलेलं आहे तर अशांच्या खात्यामध्ये जे काही DBTच्या माध्यमातून पैसे थेट खात्यामध्ये जमवण्यास इथं सुरुवात झालेली आहे. त्यानंतर इथे आपलं यवतमाळ, नांदेड, हिंगोली, बीड, वाशिम, तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा 3,000 रुपये जे की खात्यामध्ये इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता चेक करून घ्या की तुमच्या खात्यामध्ये आले की नाही, लगेच खाते तपासा. त्यानंतर पेंडिंग जिल्हेसुद्धा लवकरच इथं मिळणार आहेत. तर आता यामध्ये कोणकोणते पेंडिंग जिल्हे आहे, परभणी आहे, रायगड आहे, रत्नागिरी आहे. तर या जिल्ह्यांमध्ये 10 ते 15 दिवस, किती? 10 किंवा 15 दिवस इथं
याचे जे काही पैसे आहेत 3,000 रुपये इथं जमा होण्यास टाईम लागणार आहे, जे की पेंडिंग जिल्ह्यांमध्ये. त्यानंतर जे आपलं जिल्हा येते सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, धुळे, नंदुरबार, गोंदिया, भंडारा, पालघर, अहमदनगर. तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा इथं काय लागणार आहे, टाईम इथं लागणार आहे. किती लागणार आहे, 10 ते 15 दिवस, जे की पैसे इथं जमा होण्याकरिता. तर आता पेंडिंग जिल्ह्यांमध्ये जे की सरासरी दाखवल्याप्रमाणे किती सांगितलेलं आहे आपल्याला, ते 5 ते 7 दिवस इथं सांगितलेलं आहे. परंतु यामध्ये टाईम इथं लागेल, जास्ती टाईम इथं लागणार आहे. प्रोसेस हळूहळू सुरू आहे. पैसे जे काही आहे 100% खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. ज्यांनी कोणी ई श्रम कार्ड काढलेले असेल तर अशांसाठी आनंदाची बातमी आहे. तर याचे जे काही पैसे आहेत ते खात्यामध्ये आजपासून, जे की आज दुपारी किती वाजतापासून, 3 वाजल्यापासून ई श्रमचे पैसे 3,000 रुपये, जे की लाईव्ह ते तुम्ही चेक करू शकता, 3,000 रुपये जमा होण्यास इथं सुरुवात झालेली आहे. तर आता लगेच चेक करा की तुमच्या खात्यामध्ये आले की नाही, तुमचं ई श्रम कार्ड अपडेट आहे की नाही. तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.